विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो आपल्या आवडत्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन मध्ये आपले स्वागत। जसे की आपण बघत आहात सध्या आपली सिरीज चालू आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल क्वेश्चन बँक फॉर फर्स्ट इयर सीटीएस स्टुडंट। बघितलं ना आपण सर्वांनी व्हिडिओ, आणि निश्चितच आपल्याला त्या व्हिडिओमध्ये केलेलं ॲनालिसिस आपल्याला आवडलेलं असेल। गुड करियर ग्रोथ। मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे कधीही MCQ मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा। काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा आणि मग नंतर उत्तर तुम्हाला लक्षात येतं। यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक राहतात, इलिमिनेशन टेक्निक वगैरे मी तुम्हाला सांगतो हळूहळू। तर आजचा प्रश्न आहे विच आर 2 स्किल्स नीडेड फॉर गुड करियर ग्रोथ। तुमच्या करिअरची ग्रोथ चांगली होण्यासाठी, तुमच्या एज्युकेशनल भविष्याची ग्रोथ चांगली होण्यासाठी कोणत्या स्किल पाहिजे। तर पहिली स्किल दिलेली आहे वॉचिंग टीव्ही अँड मेकिंग फ्रेंड, दुसरी आहे ट्रॅव्हलिंग अँड शॉपिंग, तिसरी आहे प्लेइंग व्हिडिओ गेम्स अँड कुकिंग स्किल, आणि चौथा आहे टेक्निकल स्किल अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल। तर आपण याचा ॲनालिसिस बघूया। टीव्ही बघणे आणि मित्र तयार करणे यामुळे तुमचं करिअर होऊ शकते का विद्यार्थी मित्रांनो? नाही। टीव्ही बघण्याने किंवा नुसतेच मित्र करण्याने, मित्र करू नका म्हणत नाही, नुसतेच मित्र करण्याने आणि टीव्ही बघण्याने तुमचं कोणतंही चांगलं करिअर होऊ शकणार नाही, अकॅडमिक चांगलं करिअर होऊ शकणार नाही। नुसतं ट्रॅव्हलिंग आणि शॉपिंग करण्याने तुमचं चांगलं अकॅडमिक करिअर होऊ शकेल का? नाही। ट्रॅव्हलिंग आपण काही कामानिमित्त करू, ट्रॅव्हलिंग आपण विरंगुळा म्हणून करू सुट्ट्यांमध्ये वगैरे, आणि शॉपिंग आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आपण शॉपिंग वगैरे करू। त्याचा आणि तुमच्या गुड करिअरचा काही संबंध नाही, त्यामुळे हे ऑप्शन होणार नाही। वॉचिंग टीव्ही अँड फ्रेंड ही ऑप्शन होणार नाही। पुढचं आहे मित्रांनो प्लेइंग व्हिडिओ गेम्स अँड कुकिंग स्किल। आता यामध्ये कुकिंग एक स्किल आहे, मान्य करतो मी। जे हॉस्पिटॅलिटीचे वगैरे जे स्टुडंट आहेत ना, त्यांच्या करिअरमध्ये त्यांची स्किल डेव्हलप होऊ शकते कुकिंगमुळे, पण त्याच्यासोबतच याने ॲड करून आणि व्हिडिओ गेम प्लेइंग असा ऑप्शन टाकलेला आहे। तर व्हिडिओ गेम खेळण्याने कोणाचं करिअर होणं शक्यच नाही, त्यामुळे हे ऑप्शन सुद्धा नाही। आता पुढचं जे ऑप्शन आहे टेक्निकल स्किल्स अँड एम्प्लॉयबिलिटी स्किल्स। या स्किलमुळे तुमचं करिअर ऑब्विसली फार सुंदर, छान, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ॲपेक्सपर्यंत, एका मोठ्या गोलपर्यंत तुम्ही गोल अचीव करू शकता। त्यामुळे टेक्निकल स्किल्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स हे ऑप्शन करेक्ट आहे। आलं ना तुमच्या लक्षामध्ये? मग कोणत्या 2 स्किलने आपली करिअर ग्रोथ झालेली आहे? टेक्निकल स्किल आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल। क्लिअर? चला आता पुढे बघूया। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, Gopi is always willing to learn and improve in his work he has। आता एक गोपी म्हणून आहे, एक नाव दिलेलं आहे या ठिकाणी। त्याची इच्छा असते की स्वतःचं काम त्यानं, त्याच्या कामामध्ये त्यानं इम्प्रूव्हमेंट करावी। त्याची विल आहे, इच्छाशक्ती आहे त्याची की त्याने त्याच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी। त्याची गोपीची स्वतःच्या स्किलमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी त्याने काय केलं तर त्याच्या वर्कमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, याचे ऑप्शन बघूया। पहिला ऑप्शन आहे फिक्स्ड माइंडसेट, दुसरा ऑप्शन आहे सर्टिफिकेट, तिसरा ऑप्शन आहे ग्रोथ माइंडसेट, आणि चौथा आहे मार्कशीट। आता मी ॲनालिसिस करतो, प्रश्न समजून घ्या पहिले। तर गोपी विलिंग टू लर्न, गोपीची इच्छा आहे शिकण्याची आणि त्याचं वर्क इम्प्रूव्ह करण्याची। तर त्याने खालील या 4 पैकी काय केल्याच्या नंतर त्याचं वर्क लर्न आणि वर्क इम्प्रूव्ह होऊ शकते। पहिले आहे फिक्स माइंडसेट। फिक्स माइंडसेट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की त्याने एखादा गोल डिसाईड केलेला आहे आणि त्याने काय केलेलं की त्याचा माइंडसेट फिक्स केलेला आहे त्या गोलवरती, असं पहिलं ऑप्शन आहे। दुसरं सर्टिफिकेट आहे, तिसरं ग्रोथ माइंडसेट आहे, आणि चौथं मार्कशीट आहे। तर आता आपण सर्टिफिकेट बघू। या ठिकाणी जर आपण सर्टिफिकेटचा विचार केला तर हे काही रिलेव्हन्सी नाही,
रिलेव्हन्सी म्हणजे त्याच्याशी रिलेटेड निगडीत तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट. येस, एज्युकेशन घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे मार्कशीटही भेटणार आणि सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे. आता मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये फरक सांगतो. आपण समजा 10वीची एक्झाम दिल्याच्या नंतर 10वीचं काय येते, मार्कशीट येते, त्याच्यावरती तुम्हाला मार्क दाखवतो. दॅट इज नथिंग बट द मार्कशीट. डिग्री केल्याच्या नंतर डिग्रीचं पहिल्यांदा काय येते, मार्कशीट येते की तुम्हाला एवढं एवढं पर्सेंटेज किंवा हा ग्रेड भेटली. आणि त्याच्यानंतर ती डिग्री तुम्हाला विद्यापीठाकडनं भेटत असते. त्याला आपण काय म्हणतो, डिग्री सर्टिफिकेट म्हणतो. त्याला डिग्रीचं प्रमाणपत्र म्हणतो. डिग्री ती तुम्हाला अवॉर्ड होती. डिग्री काय होती, तुम्हाला अवॉर्ड होती. त्याला काय म्हणतात, सर्टिफिकेट म्हणतात. आणि मार्कशीट, सर्टिफिकेट कशावरनं की तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय केलेली आहे, तुम्ही बीटेक इंजिनियर झालेले आहात किंवा डिप्लोमा इंजिनियर, त्याचं जे सर्टिफिकेट असते त्याला डिग्री सर्टिफिकेट म्हणतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट मधलं हे झालं. तर सर्टिफिकेट आणि मार्कशीटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणि पुढे शिकण्या हे या ठिकाणी याचा रिलेव्हन्स लागत नाही, म्हणून हा ऑप्शन होणार नाही, हा ऑप्शन होणार नाही. आता राहिला प्रश्न फिक्स माइंडसेट. माइंडसेट फिक्स केलेला आहे, फिक्स माइंडसेट आहे, पण आपल्याला काय सांगितलेलं या ठिकाणी, लर्न अँड इम्प्रूव्ह, परत शिकणे आणि इम्प्रूव्हमेंट होणे. त्यामुळे फिक्स माइंडसेट हाही होणार नाही. तर ग्रोथ ऑफ माइंडसेट, ग्रोथ म्हणजे तुमचा शाश्वत विकास, सस्टेनेबल ग्रोथ म्हणू शकतो आपण त्याला. तर ग्रोथ ऑफ माइंडसेट म्हणजे माइंडसेटमध्ये तुम्ही ग्रोथ ठेवलेली आहे की मी काय करणार, हे अक्वायर झालं किंवा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही डिप्लोमा, तुम्ही ITI झालं, इलेक्ट्रिशियन असो, इलेक्ट्रिकल असो, वायरमन असो, ग्रोथ माइंडसेट सांगतो मी तुम्हाला. मग तुम्ही पुढे डिसाईड केले की बाबा आता जस्ट आय हॅव टू गो फॉर द डिप्लोमा. डिप्लोमाला गेला, डिप्लोमा झाल्याच्या नंतर तुमचा माइंडसेट असा आहे की तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तिथून तुम्हाला 2 स्ट्रीम भेटले, एक जॉब आणि एक पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि तुम्ही प्रिफर केले की बाबा नाही आता पोस्ट, दिस इज नथिंग बट द ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर जॉब तर अल्टिमेटली आहेत. आणि मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला जॉब सीकर व्हायचं का नाही, आपल्याला जॉब देणारे व्हायचं. दॅट इज नथिंग बट द ग्रोथ माइंडसेट. क्लिअर झालं ना. मग सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणीकरण आहे, मार्कशीटमध्ये मार्कशीट आहे आणि एक फिक्स माइंडसेट आहे. या ठिकाणी ग्रोथ तुम्हाला होणार नाही. माइंडसेट कसं आहे तुमचं, फिक्स आहे, स्टॅग्नेट झाले तुम्ही. इंग्रजीमध्ये एक वर्ड आहे स्टॅग्नेट, तर तुम्ही स्टॅग्नेट झाला. पण ग्रोथ माइंडसेटने काय सांगितलेलं आहे की बाबा ITIच्या नंतर डिप्लोमा केलेला आहे, डिप्लोमाच्या नंतर तुम्ही डिग्री केलेली आहे, डिग्रीच्या नंतर स्वतःचा उद्योग टाकलेला, स्वतःच्या उद्योगमध्ये ब्रांचेस केले, दॅट इज नथिंग बट द ग्रोथ माइंडसेट. तर गोपी इज ऑलवेज विलिंग, त्याला शिकायचं आहे, स्वतःचं वर्क इम्प्रूव्ह करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा साध्य आहेत, ग्रोथ माइंडसेटने साध्य आहेत. आला ना मग तुमच्या लक्षामध्ये.